नमस्कार भावांनो सगळ्यांना. आपला आजचा व्हिडिओ हा गोळीगणी गाव, पोलादपूर तालुका, जिल्हा रायगड इथून सुरू होत आहे. आपण काय झालं मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं, आपण दिवेआगर बीचवरून निघालो, तसं डायरेक्ट गोळीगणी गावात गेलो. रात्री आजीकडे थांबलो घरी. आता सकाळी मस्त यश भाऊंची बाग आपण एन्जॉय करू आणि तिकडून आपण काय महाबळेश्वर मार्गे वाई आणि त्याच्यानंतर पुढे आपलं काय शिरवळ आणि डायरेक्ट कात्रज पुणे असा या रूटने आपण घराकडे निघणार आहे. तोपर्यंत लेट्स एन्जॉय द व्हिडिओ. राम राम भावांनो. आता आपण गोळीगणी गावामध्ये यश शेटमोरे यांचं त्यांनी बाग दाखवायला आपल्याला इकडे आणलेलं आहे. बागेमध्ये मस्त आंबे, केळी, काजू. थांबा तुम्हाला काजूचं एक झाड आहे ते दाखवतो. त्याला काजूच्या बिया आलेल्या आहेत बारीक बारीक. तो म्हणतो ते खाऊ शकत नाही, पण मला खायचे. मी बघतो, ट्राय करतो, काढते येते का नाही. कुठे आहे रे काजूच्या बिया? हा दिसलं काय? काजूच्या बिया, ते काजूचं झाड आहे. 2 मिनिटं थांब. हे काजू, आंबा, केळी, बारका आंबा. आणि इकडे मोरे शेट. हो मोरे शेट, चला आता कुठं जायचं आपल्याला? इकडे खाली काय हे फणस आहे का? हे एवढी मोठी होते काजूची झाड. हे कसले? हे मधी हे मी जे दाखवते ते हे पण काजू आहे का? आणि हे अरे भाई एवढे मोठे होतात काजूची झाड. बाजूला आलाय तो वेगळा आहे. काजूच्या बाजूला काय आलंय माहिती नाही आपल्याला भावांनो. म्हणजे मोठावाला वेगळा आहे. तेच म्हणते ना मी, म्हणलं एवढं मोठं काजूचं झाड. हा काजूचा आहे मोठा. साप वगैरे असतात त्यांनी खाली बघते. व्हिडिओ बंद कर. स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन भेटलं. चल ना. हे काय कडी गवतीच्या? चल घेऊन आता चहा पिऊ त्याचा आपण. पण नीट काढ, त्याला हे असते थोडं काट्यासारखं असत. गवतीच्या माय फेवरेट आयटम. येस बॉस. गवतीच्या हे घे. आईच्या गावात मुळापासून झोपटलं. हे धर ना. कळमी. गवती चहा. त्याला कट करायचं असतं पण आपण तोडतोय. ठीक, काय विषय नाही. बस होईल ना एवढा? का जास्त प्यायचा गवती? थांब थोडा घ्या, मला आवडतो गवती चहा. गवती चहाचे मालक आपण. फुकटचा चहा वाटणार इथे. आम्हाला फुकटचे आंबे कधी खायला भेटणार सांगा? कधी? जरा तुमच्या बागाबद्दल माहिती द्या ना शेठ. हो शेठ, लाजू नका. बरं साहेब, हे शेठ लोकांना असतं देवा का? क्या गुंडा बनेगा रे तू? इथं हे लावून घ्यायचं ना, पाईप टाकून घ्यायचं ना पाण्यासाठी. पाण्याचं ते धरणाचं काम चालू झालं. हे पेरू. हा एक आंबा आहे. आंब्याचं झाडे पण ह्याला आंबे येत नाहीत. हा पेरूचं झाड, त्याला पेरू येत नाही. पेरूचं झाड तोडलेलं आहे. त्याला पेरू भरपूर यायचे. मी तोडलेलं आहे. बिचाऱ्याचं शुद्धीकरण करून टाकलं. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. त्याला पेरूच येत नाही आता.
सागाची झाडं असतात हे खूप महाग जातात. ह्याच सगळं फर्निचर वगैरे बनवतात. हे जे लांबलंच गेली साग का निलगिरी? नाही, साग आहे. अरे निलगिरीचं कसं? इकडे जे दिसतात आपल्या खालचे सगळे सागाची झाडं आपण प्रत्येक ह्याच्यावर लावलेत आपल्या जागेमध्ये खालच्या बाजूला. हा काय? ते सगळे फर्निचर बनवण्यासाठी use करतात. आणि हे काय बारक्या बारक्या पानांचं हे मोगरा? हा हा लिंबाचं झाड आहे ते. अरे लिंबू. त्याला असं तोडून बघा असेल लिंब. हा 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 बघा मी कन्फ्युजन झालं लांबून लिंबू आणि मोगऱ्यात. मोगऱ्याचं एवढं मोठं होत नाही ना? होतं झाड कोणतं? मोगऱ्याचं? होतं. होतं. पावसाळ्यात हे होतं. इकडं काय हे सगळं? झाड होतं एवढं क्लास होतं पेरूचं झाड. आणि त्याच्यावर बसायचं, मस्त बसायला असं जागा होती. त्याच्यावर बसायचं. पेरू कंटिन्यू यायचं त्याला, कंटिन्यू प्रत्येक सीझनमध्ये पेरू. आणि हे कढीपत्त्याचं झाड होतं. त्यातच आपण त्याचीच आता भाजी खाल्ली ना हां, कढीपत्त्याची. अरे बरे आता कुठून इथून या इकडे पण इथून हे बघ तो ह्याचं झाड. येऊ दे थांब अलीकडं मला. हा आता इकडे हे पण आंब्याचं झाड आहे पण ते येत आहे. आणि विकतो फर्निचर वगैरे बनवण्यासाठी. पेरूचं झाड ते पण तोडलेलं व्यवस्थित यावं म्हणून कदाचित तोडलेलं. हे सुकलेलं झाड ते ह्याचं होतं, सीताफळचं होतं. खूप सीताफळ यायचं त्याला. हे पण सागाचं झाड आहे. इकडे आपले हे जे खाली सगळं दिसतंय हे सगळं आपलं आहे आणि हे सगळे सागाचे झाड आपले आहेत. आणि हे काय? हा काय विषय? हा शोचं झाड आहे. शो हे कोणतं नाव? करतो शो साठी लावतात बाहेर हॉटेलला वगैरे. नाही भारी रे. कसलं लांबलचक लाईनच्या लाईन अशी सर्कल बॉर्डर. हा ते पसरते पण नाही का? मिनिमम वॉटरवर ते सर्वाइव्ह होत असेल ते. आंबे आहेत 2 इकडचे आणि तिकडचे. त्यांना आंबे येतात मस्त. अजून तरी सांगितलं की ऐकायचं. वरती काय येतं? वाडा म्हणजे गोठा होता. हं. बैल गाय वगैरे असं बांधायचं. म्हणजे इथे असं प्रॉपर घरासारखं होतं त्यांचं. हं. आणि ते गाई वगैरे असायचे. आणि हे भेंडीचं झाड म्हणजे भेंड्या आहेत. गोल भेंडी. नाही, गोल भेंडी पण नाही. त्याला फक्त फुलं आहेत. आपल्याकडे भेंडीचं झाड म्हणतात. हा माहिती आहे. रिझन नाही माहिती. भेंडी असती गोल भेंडी असते ती अशी. भेंडी कधी आलीच नाही पण त्याला. हा पण ती भेंडी अशी गोल येते. त्या मी ना रंगपंचमीला त्याचा कलर काढायचो गावाला. ते पण भेंडीचं. त्याचा कलर जात नाही लवकर ते हिरवा. आम्ही म्हणायचो नैसर्गिक कलर येईल असं नैसर्गिक करून टाकायचो पोरांना एकदम. जायचं. चला. अशा प्रकारे आपण यशभाऊंची बाग आता या व्लॉगमध्ये पाहिली. आता आपण भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. डायरेक्ट गोळेगाव टू पुणे वाया महाबळेश्वर रूट. तोपर्यंत बाय बाय.